बातमी लातूरमधून माध्यमिक शिक्षण विभागाचा कारभार नेमका कोण हाकतंय असा सवाल पडलाय। आम्ही असं म्हणतोय कारण साम टीव्हीनं याच संदर्भात रियालिटी चेक केला, त्यामध्ये कुठलीही शासकीय नियुक्ती नसताना शिक्षण विभागाच्या क्लर्कच्या टेबलच्या कारभार भलतीच व्यक्ती करताना दिसली आहे। विशेष म्हणजे याच संदर्भात अधीक्षकांना विचारणा केली असता त्यांनी निर्लज्जपणे कोण क्लर्क काम करतो याची आपल्याला माहिती नसल्याचं सांगितलंय। त्यामुळे आता या व्यक्तीवर नेमका कोणाचा वरदहस्त आहे असा सवाल उपस्थित होतोय। शिक्षण विभागाची लक्तरच वेशीवर टांगली गेली आहे। थेट लातूरच्या माध्यमिक शिक्षण विभागातून या प्रकरणाचा पर्दाफाश करतायत आमचे प्रतिनिधी संदीप भोसले। राज्यातल्या शिक्षण विभागातले एक ना एक कारनामे दिवसेंदिवस समोर येताना पाहायला मिळत आहेत। नागपूर येथील बोगस शिक्षक भरती प्रकरण ताजा असतानाच लातूरमधल्या माध्यमिक शिक्षण विभागाचा गलतान कारभार आता चव्हाट्यावर येताना पाहायला मिळतोय। आपण जर बघितलं तर हे लातूरचं माध्यमिक शिक्षण विभागातलं प्रशासन आहे। आपण जर बघितलं तर अशा प्रकारे कुठलीही शासकीय नियुक्ती नसताना या ठिकाणी व्यक्तीला नियुक्त करण्यात येत आहे, त्यांच्याकडनं काम करून घेण्यात येते। आपल्यासोबत मला सांगा, तुमचं नाव काय, तुम्ही कुठल्या पदावर आहे तिथं? सर तिकडे साहेबांना भेटा, साहेबांना भेटा। तुमचं नाव काय, तुम्ही कुठल्या पदावर आहे तिथं? तुम्ही साहेबांना भेटावं सर। त्यांचं नाव काय, तुमचं नाव काय, तुम्ही कुठल्या तुम्हाला काय पदावर आहे? साहेबांना भेटायला जाऊ तुम्ही। तुम्ही कोण आहे तिथे, कुठल्या पदावर आहे? शिंगडे साहेब। आपण जर बघितलं तर अशा प्रकारे तिराईत व्यक्ती या शिक्षण विभागाचा कारभार हाकताना